मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या 17वर, 13 जणांना वाचवण्यात यश. इमारत दुर्घटना प्रकरणी 15 दिवसात चौकशी अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. या प्रकरणी अटक झालेल्या सुनील सितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. घाटकोपर इमारत दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद. दुर्घटनेबाबत विधानसभेत चर्चा सुरू. राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होतील. विनोद तावडे यांची विधान परिषदेत ग्वाही. लोकसभेत विरोधकांचा सरकारविरोधी घोषणाबाजी करत गदारोळ, तर राज्यसभेत स्थगन प्रस्तावाबाबत अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर विरोधकांचा आक्षेप. कारगिल विजय दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम. श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदरातल्या चीनच्या सहभागावर श्रीलंकेचे निर्बंध. नौदलाच्या जहाजांना प्रतिबंध. श्रीलंकेत आजपासून सुरू झालेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात शिखर धवनच्या 150 शतकी खेळीच्या जोरावर भारताची चांगली सुरुवात. नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. मुंबईतल्या घाटकोपर इथं झालेल्या इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या 17वर पोहोचली आहे. श्रेयस चित्रपटगृहाजवळ साई अपार्टमेंट ही 4 मजली इमारत काल सकाळी कोसळली होती. या इमारतीत 55 ते 60 लोक राहत असून त्यापैकी 30 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आतापर्यंत 13 जणांना वाचवण्यात मदत पथकांना यश मिळालं आहे. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता सुनील सितप याला काल अटक करण्यात आली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. बीएमसी कमिशनरला मी स्वतः आदेश दिलेले आहेत की त्यांनी तात्काळ याची संपूर्ण चौकशी करावी. 15 दिवसात त्याचा रिपोर्ट त्यांनी सादर करावा. पोलीस आपलं इन्व्हेस्टिगेशन करेल. अनेक गोष्टी या ठिकाणी समोर येत आहेत. त्या बिल्डिंगमध्ये काही विविध प्रकारचं काम चाललेलं होतं जे अनऑथराईज प्रकारचं होतं. ही घटना गंभीर असल्यामुळे याच्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल. मुंबईत काल घाटकोपर इथं झालेल्या इमारत दुर्घटनेच्या विषयाचे गंभीर पडसाद विधानसभेच्या सभागृहात तीव्रपणे उमटले. सर्व कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करा अशी जोरदार मागणी विरोधी पक्षानं केल्यावर अध्यक्षांनी ती नाकारली आणि कामकाज 2 वेळा तहकूब झालं. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरं पुकारूनही त्यावर चर्चा झाली नाही. एक प्रश्नावर मंत्रीच नसल्यानं पुन्हा गोंधळ होऊन आणखी एकदा कामकाज स्थगित झालं. यानंतर मात्र अध्यक्षांनी घाटकोपर दुर्घटनेवरच्या चर्चेला सुरुवात करण्यास परवानगी दिली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. घाटकोपरसारख्या दुर्घटना घडताना अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांसोबत संबंधित महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी एकमुखी मागणी या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूच्या सदस्यांनी जोरदारपणे केली. चर्चेची सुरुवात करताना राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी सरकारचा मुंबई महापालिकेवर अंकुश राहिलेला नाही असा आरोप केला. अध्यक्ष महोदय, कुठलंही छोटं जरी काम स्वतःच्या फ्लॅटमध्ये करायचं म्हटलं तर सहजासहजी परवानगी मिळत नाही. एवढा त्रास त्या ठिकाणी होतो, एवढ्या अडचणी त्याच्यामध्ये येतात आणि मग एवढ्या मोठ्या या इमारतीमध्ये खालचं काम होत असताना इतकं सहजासहजी काम कसं झालं? एवढ्या लोकांनी विरोध करून सगळ्यांनी दुर्लक्ष करण्याची भूमिका टीका तिथं घेतली गेली. याही संदर्भात आणि ज्यांच्या चुका आहेत त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दाखल झाला पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात कुणाला माफी करण्याचं काही कारण नाही. हे पण मला या चर्चेच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी लक्षात आणून द्यायचंय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी सुनील सितपसह महानगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. मुंबई महानगरपालिकेला मुठभर लोकांच्या हातातून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. या निमित्तानं
सुनील सीताबर मुख्यमंत्री महोदय गुन्हा दाखल करून चालणार नाही. या महापालिकेचे जे अधिकाऱ्याला दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून या निमित्ताने करणार आहे. भाजपाच्या राज पुरोहित यांनी तर महापालिका अधिकारी तक्रारी करूनही कारवाई करत नाहीत, म्हणूनच दक्षिण मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचा आरोप केला. आता आपण जाऊया थेट विधानसभेत, तिथे थेट प्रक्षेपण आता पाहूयात. धाडस होणार नाही. आता आज सकाळी बातमी आली की काल उशिरा रात्री त्या शितप नावाच्या व्यक्तीला आपण अटक केलं, पण अजूनपर्यंत अधिकारी सगळे अधिकारी त्या कार्यालयामध्ये बसले, तेच त्याच्याबद्दल रिपोर्ट तयार करत असतील. आम्ही कसे चुकलो नाही आणि सगळी चूक त्या शितपची आहे ते सगळे लिहून देत असतील. आता सर्वात महत्वाचं जो 15 दिवसामध्ये जो काही रिपोर्ट राज्य सरकारने मागवलाय तो पण अधिकारी ते रिपोर्ट करणारे किंवा लिहिणारे अधिकारी पण महानगरपालिकेचेच आहेत. म्हणजे ते सगळेचे सगळे गुन्हेगार असलेले जे अधिकारी आणि त्याच्यावर तयार करणारा रिपोर्ट करणारे जे अधिकारी हेही महानगरपालिकेचे आहेत. म्हणजे ते कुठल्या ह्याच्याने त्याला वाचवणार नाही. अध्यक्ष महोदय, कुठल्या पद्धतीने आपला सहकारी आहे त्याला कुठल्याही पद्धतीने त्याची कारवाई होता कामा नाही. कारण का एक गेला तर सगळे जाणार. एकाच्या चुकामध्ये पैसे काय खालतून ते वरतीपर्यंत दिले जातात. अध्यक्ष शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या दुरुस्तीबाबत कोणतीही तक्रार पालिकेकडे करण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं. शिस्तीचा बडगा अधिकाऱ्यांवरही उगारा अशी मागणीही त्यांनी केली. राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होतील. एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली. या संदर्भात काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी लक्षवेधी सूचना मांडत या प्रकरणी सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आणि अनिल परब यांनी सरकारमधल्या काही लोकांचं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्याशी साटलोटा आहे का असा प्रश्न उपस्थित करत यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावर उत्तर देताना तावडे यांनी पेपर तपासणी प्रक्रियेची तसंच संबंधित व्यक्तीची सविस्तर चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं. आतापर्यंत सुमारे 70% उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. अजून 5,29,000 उत्तरपत्रिका तपासायच्या बाकी आहेत. मात्र मनुष्यबळ आणि पेपर तपासणीची गती वाढवलेली आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत निकाल लावून लवकरात लवकर गुणपत्रिका दिल्या जातील. पेपर तपासणीची गती वाढवली असली तरी गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं तावडे यांनी स्पष्ट केलं. ज्या कंपनीला कंत्राट दिलं होतं ती नावाजलेली कंपनी असून या कंपनीला लेखी नोटीस बजावून त्या कंपनीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्याचे निकाल जाहीर करायला सध्या प्राधान्य असून पेपर तपासणी प्रक्रियेत झालेल्या कमतरता शोधून त्या सुधारणा केली जाईल असं विनोद तावडे म्हणाले. कला शाखेच्या 61,992 उत्तरपत्रिका तपासायच्या असून या शाखेचा निकाल परवापर्यंत लागेल. वाणिज्य शाखेच्या 3,75,606, विधी शाखेच्या 40,000 तर व्यवस्थापन शाखेच्या 28,477 उत्तरपत्रिका तपासायच्या बाकी आहेत. मात्र नागपूर आणि पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांची मदत घेऊन हे काम गतिमानतेनं सुरू आहे. आतापर्यंत 5,415 शिक्षकांकडून हे पेपर तपासणीचं काम सुरू होतं. आजपासून ही संख्या वाढवल्याचं त्यांनी सांगितलं. फार्मसी शाखेतले जे 11 विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण झाले आहेत त्यांना गुप्तपणे निकाल कळवण्यात आला असून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घेत असल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं. निकाल अद्याप जाहीर न झाल्याबद्दल अनेक सदस्यांनी यावेळी तीव्र चिंता व्यक्त करत संबंधितांवर तसंच कुलगुरूंवर कारवाई करण्याची मागणी केली. लातूर जिल्ह्यात निलंगा इथं तसंच अलिबाग इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्डामार्फत दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती आज मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी या संदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत जनहिताच्या दृष्टीनं निलंगा इथल्या अपघाताच्या वेळी असणारे वैमानिक कॅप्टन संजय कर्वे यांच्यासह सहवैमानिक मोहित शर्मा यांचे परवान्याचे हक्क निलंबित करण्यात आले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने हेलिपॅड लोकेशन पॉलिसी तयार केली आहे. या धोरणाअंतर्गतच आता कोणालाही हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी दिली जाईल. तसंच जुन्या हेलिपॅडचं ऑडिट केलं जाईल असं ते म्हणाले. स्वतःच्या मालकीचं हेलिकॉप्टर खरेदी करेपर्यंत राज्य सरकारनं भाडेतत्वावर हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्याचं मत्स्य व्यवसाय धोरण सुधारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून मच्छीमारांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी नवी योजना आणणार असल्याची माहिती मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज विधान परिषदेत दिली. गोष्टीवर कधी जाब बसणार आहे का? आपण कधी या लोकांना आता आपण पाहू शकतोय विचारणार आहे विधानसभेतलं का? थेट फक्त प्रक्षेपण. एक बिल्डिंग पडली, श्रद्धांजली व्हायचं, पुरा दिवस एक दिवस अधिवेशन त्याच्या मागे घालवायचं आणि परत तशा प्रकारचे मग एक कोणतरी तो सुनील शिताप नावाचा प्रकार कोणाला पकडायचं, त्याला बकरा बनवायचा, त्याच्यावर सगळे केस टाकायचे, पण अधिकाऱ्यांना कोण हात लावायला बघत नाही. अध्यक्ष महोदय, हे कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. या अधिकाऱ्यांमध्ये जोपर्यंत भीती कथित गोरक्षकांकडून होणारे हल्ले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरत आज विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला. प्रश्नोत्तराच्या तासाला याबाबत चर्चा करता येणार नाही असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितल्यावर विरोधकांनी गदारोळ केला. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरली होती. मात्र महाजन यांनी अनुमती नाकारल्यावर काँग्रेस सदस्य अध्यक्षासमोरच्या हौद्यात उतरले आणि घोषणा देऊ लागले. तृणमूल काँग्रेसचे सदस्यही हौद्यात उतरले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इराकमधल्या बेपत्ता भारतीयांसंदर्भात निवेदन सुरू असताना हा गदारोळ झाला. त्यामुळे महाजन यांना सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यापूर्वी झालेल्या चर्चेत खासगी विकासकांचे रेंगाळलेले गृहनिर्माण प्रकल्प आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या मुद्द्यावर सरकारनं माहिती दिली. खासगी विकासकांचे रेंगाळलेले गृहनिर्माण प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण करायची परवानगी सरकारची योजना नाही असं केंद्रीय मंत्री राव इंदरजीत सिंग यांनी स्पष्ट केलं. शहरी भागातल्या खासगी प्रकल्पांच्या तपशिलाची नोंद गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाकडे नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. देशातल्या 1396 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून अद्ययावत करणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी लोकसभेत सांगितलं. लोकसभेमध्ये आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 11,166 कोटी 18 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. राज्यसभेमध्ये सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी स्थगन प्रस्तावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. या प्रस्तावांचा केवळ प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचं जेटली यांनी म्हटलं होतं. जेटली यांचं हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी शून्य प्रहरात नियम 267 अन्वये दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावाला उपाध्यक्ष PJ कुरियन यांनी अनुमती नाकारल्यानंतर सभागृहात गदारोळाला सुरुवात झाली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा मलिन करण्याचा रालोआ सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगत शर्मा यांनी हा प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली होती. देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होतोय. 1999 मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या युद्धात ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन केलं जातं. काल संध्याकाळी नवी दिल्लीत कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे. आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान ज्योती या शहीद स्मारकाजवळ संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी कारगिलमधल्या जवानांना आदरांजली वाहिली.
कारगिल विजय दिवसानिमित्त पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे घोरपडी इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आज शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली। लेफ्टनंट जनरल R.J. रोहन आणि माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदरातल्या विविध प्रकल्पांमध्ये चीनचा सहभाग कमी करणाऱ्या सुधारित कराराला श्रीलंकेच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। चीनच्या एका सरकारी कंपनीला या बंदरातल्या महत्त्वाच्या विकास कामांचं कंत्राट देण्यात आलं होतं। नव्या करारानुसार या बंदरातून होणाऱ्या सुरक्षाविषयक घडामोडींसह विविध व्यवहारांवर श्रीलंकेचं नियंत्रण असणार आहे। या बंदरातल्या चीनच्या वावरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत। चीनच्या नौदलाच्या कोणत्याही जहाजाला बंदरात प्रवेश दिला जाणार नसल्याचं करारात म्हटलं आहे। 2014 मध्ये कोलंबोमध्ये एक चीनी पाणबुडी दाखल झाल्यावर भारतानं याबाबत चिंता व्यक्त केली होती। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज बीजिंगमध्ये दाखल होणार आहेत। उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत। या बैठकीत इतर मुद्द्यांबरोबरच भारत चीन दरम्यान निर्माण झालेल्या डोकलाम क्षेत्रातल्या पेच प्रसंगाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सीमावादासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपापल्या देशांचे विशेष प्रतिनिधी देखील आहेत। काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्या फुटीरतावादी नेत्यांना दिल्लीच्या न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। दहशतवादी गटांना अर्थसहाय्य केल्याचा या नेत्यांवरती आरोप आहे। NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं सय्यद अली शाह गिलानी यांचा जावई अल्ताफ अहमद शाह याच्यासह 7 जणांना नुकतीच अटक केली होती। काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी या सर्वांनी निधी जमा केला असं NIAचं म्हणणं आहे। अनेक ठिकाणी छापे घातल्यावर आणि या नेत्यांची चौकशी केल्यावर ही बाब उघड झाली असल्याचं NIAनं म्हटलं आहे। दरम्यान काल रात्री उशिरा शब्बीर शाह आणि यासीन मलिक या फुटीरतावादी नेत्यांनाही अटक करण्यात आली। फुटीरतावादी नेत्यांनी बंदचं आवाहन केल्यानंतरही काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे। दिवंगत माजी राज्यपाल रासू गवई यांचं जीवनकार्य आणि त्यांच्या विधिमंडळ तसंच संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित अजातशत्रू या स्मृती ग्रंथाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालं। महाराष्ट्राच्या चळवळीतल्या दादासाहेबांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा इतिहास या ग्रंथाच्या माध्यमातून मांडला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच अमरावतीमध्ये गवई यांच्या स्मारकाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं। नितीन गडकरी, रामदास आठवले यांनी गवई यांच्या स्मृतींना उजाळा दिला। या कार्यक्रमाला रामराजे निंबाळकर, हरिभाऊ बागडे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, धनंजय मुंडे, दादासाहेबांच्या पत्नी कमल गवई, भूषण गवई, राजेंद्र गवई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। समुद्रात जितकं खोल जावं तितके हिरेमाणकं मिळत जातात तसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं असं कमल गवई यावेळी म्हणाल्या। विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्रानं 615 पृष्ठांच्या या ग्रंथ निर्मितीचं कार्य केलं आहे। राज्यातल्या मागासवर्गीयांनी विविध महामंडळाकडून घेतलेलं कर्ज माफ करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं काल पुण्यातल्या विधान भवनासमोर निदर्शनं केली। शिक्षण हक्क कायदा 12वी पर्यंत करून मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती द्यावी, महात्मा फुले महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ यांच्याकडून मागासवर्गीयांनी घेतलेलं कर्ज माफ करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी RPIचे पुणे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे,
महिपाल वाघमारे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात याच मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. मागासवर्गीय उद्योजकांनी कर्ज घेऊन उभारलेल्या उद्योगांना उभारी मिळालेली नाही, त्यामुळे ही कर्ज माफ करावीत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. योग्य कारणासाठी आपण पैसे खर्च करतो हे समजत नसेल तर ते टाळण्यासाठी काय नियोजन करावं याचं मार्गदर्शन काल उस्मानाबाद शहरातल्या महिला बचत गटांच्या महिलांना शिखर बँक, नाबार्ड आणि भारतीय विमा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं. ज्या महिलांना आपल्या घरात आलेला 1 रुपया कुठं आणि कसा जातो ते कळतं, त्या महिला खऱ्या अर्थानं आर्थिक साक्षर झाल्या असं समजता येईल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान उस्मानाबाद शहरात सुरू आहे. त्याअंतर्गत काल उस्मानाबाद शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणात महिलांनी आपल्या बचत गटांचं आणि कुटुंबाचं सक्षमीकरण कसं करायचं याचं मार्गदर्शन तज्ज्ञांनी यावेळी केलं. शहरातील 76 गटांच्या 760 महिला यावेळी उपस्थित होत्या. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं सेंद्रिय फवारणीद्वारे सोयाबीन पिकावरचा अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळवलं आहे. राजू इंगळे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात निंबोळी अर्क, गोमूत्र तसंच गांडुळाचं मलमूत्र यांच्या मिश्रणाची फवारणी सोयाबीनच्या पिकावर केल्यानं अळी नियंत्रणात राहिल्याचं दिसून आलं. आपण नैसर्गिकरित्या आळी नियंत्रणात आणू शकतो, कारण मी पाहिलं माझ्या शेतात की सूक्ष्म केसासारखी आळी आहे आणि आपण आळी फवारणीचा विचार आळी दिसल्यानंतर करतो, त्यावेळेस पूर्ण नुकसान झालेलं असते. तर सध्या आळी लहान आहे आणि ती आपण लिंबोळी अर्क आणि गोमूत्र यासारख्या नैसर्गिक औषधांनी नियंत्रणात आणू शकतो. वाशिम जिल्ह्यातल्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉक्टर भरत गीते यांनी इतर शेतकऱ्यांनीही सेंद्रिय फवारणी करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं आहे. इंडोनेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये तसंच ब्राझीलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा काल मुंबईत होमी भाभा विज्ञान केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला. भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये जगभरातल्या 86 देशातून 395 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्ण तर 1 विद्यार्थ्यानं रौप्य पदक पटकावलं. गणित ऑलिम्पियाडमध्ये 3 विद्यार्थ्यांनी कांस्य पदकाची कमाई केली. दरवर्षी 25 जुलै या दिवशी दिव्यांगांसाठी विशेष ग्रामसभांचं आयोजन करून दिव्यांगांची नोंदणी, त्यांच्या अडीअडचणी, योजना, जनजागृती इत्यादीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 622 ग्रामपंचायतीच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या 3% निधी तसंच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकूण निधीपैकी 3% निधी दिव्यांगांच्या सोयी सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. 21 ग्रामपंचायतीमध्ये जे जे अपंग आहेत त्या अपंगांच्या नोंदणी अद्ययावत करणे, ग्रामपंचायतीने गत वर्षामध्ये जे अंदाजपत्रक केलं होतं त्या अंदाजपत्रकामध्ये 3% निधी हा राखून ठेवणे आणि त्याबाबत अपंगांचीच बैठक घेऊन या निधीचं कसं नियोजन करायचं ते नियोजन करून घेणे, त्यांना आवश्यक असणारी मदत हे पंचायत समिती स्तरावरून आणि जिल्हा परिषद स्तरावरून देण्याची सुद्धा आम्ही कार्यवाही केलेली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेत गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात शिखर धवनच्या झंझावाती 190 धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या दिवशी आपली स्थिती भक्कम केली आहे. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अभिनव मुकुंद केवळ 12 धावा काढून बाद झाल्यावर शिखर धवननं चौफेर टोलेबाजी करत 190 धावा फटकावल्या. त्याला चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीची साथ लाभली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 253 धावांची भागीदारी केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 बाद 282 धावा झाल्या होत्या.
गुजरातच्या उत्तर भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यानंतर आढावा बैठक घेऊन मदत कार्यासंदर्भात आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. पूरग्रस्त गुजरातला 500 कोटी रुपये मदत निधी देण्याची त्यांनी घोषणा केली. पुरात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यात पूरस्थिती अतिशय गंभीर असून या ठिकाणी लष्कर आणि एनडीआरएफची पथकं मदतकार्य करत आहेत. रेल्वे, रस्ते आणि इतर दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गुजरातमध्ये पुरामुळे आतापर्यंत 70 जणांचे बळी गेले तर अनेक जनावरांचाही मृत्यू झाला आहे. हवामान. राजस्थानमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाला. सिरोही, पाली आणि जालोरसह बहुतांश पूरग्रस्त भागातलं पाणी आता ओसरू लागलं आहे. बारमेर जिल्ह्यातील बहुतांश गावं मात्र अजूनही पाण्याखाली असून एनडीआरएफचं पथक मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झालं आहे. लुनी नदीच्या काठी राहणाऱ्या गावकऱ्यांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिलाय. येत्या 48 तासात पूर्व राजस्थानासह पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आता राज्यातल्या हवामानाविषयी. राज्यात अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. येत्या 48 तासात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या 17वर, 13 जणांना वाचवण्यात यश. इमारत दुर्घटना प्रकरणी 15 दिवसात चौकशी अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. या प्रकरणी अटक झालेल्या सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. घाटकोपर इमारत दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद. दुर्घटनेबाबत विधानसभेत चर्चा सुरू. राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाचे प्रलंबित निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होतील. विनोद तावडे यांची विधान परिषदेत ग्वाही. लोकसभेत विरोधकांचा सरकारविरोधी घोषणाबाजी करत गदारोळ तर राज्यसभेत स्थगन प्रस्तावाबाबत अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर विरोधकांचा आक्षेप. कारगिल विजय दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम. श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदरातल्या चीनच्या सहभागावर श्रीलंकेचे निर्बंध. नौदलाच्या जहाजांना प्रतिबंध. आणि श्रीलंकेत आजपासून सुरू झालेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात शिखर धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताची चांगली सुरुवात.